युद्धविरामासाठी तयार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे। भारत पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे। मोठी बातमी समोर आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलेला आहे। भारत पाकिस्तान युद्धासाठी विराम असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। तर भारत आणि पाकिस्तान तणाव वाढलेला आहे आणि पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत। मात्र पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हे भारताकडून फेल ठरवण्यात आलेले आहेत। भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी जोडले गेलेले आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, भारत पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे, नेमकी काय माहिती आहे? आता या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत थेट भारताकडनं कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र जी माहिती मिळत आहे त्यानुसार त्यांनी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सीज फायर करायला तयार असल्याचं म्हटलेलं आहे। याचा अर्थ युनायटेड स्टेट्सच्या म्हणजे अमेरिकेच्या मध्यस्थीने आणि चर्चेनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवल्याचं म्हटलेलं आहे आणि दोन्ही देशांनी चांगल्या सहकार्याचं प्रदर्शन केल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे आणि दोन्ही देशांचे त्यांनी आभार देखील मानलेले आहे असं त्यांचं एकंदरीत ट्विट आहे। आता भारत सरकारचं या संदर्भामध्ये पत्रकार परिषद काय होते ते पाहणं महत्वाचं आहे आणि भारत सरकार या संदर्भामध्ये काय म्हणतं हे पाहणं महत्वाचं। त्याचबरोबर पाकिस्तानच्या वतीने या संदर्भात काही प्रतिक्रिया आली आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण पाकिस्तान या सगळ्या गोष्टींमध्ये पाकिस्तानचं म्हणणं महत्वाचं आहे आणि भारताचंही म्हणणं महत्वाचं आहे। आता जर ही चर्चा झाली आहे आणि जर डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं की सीज फायर करायला तयार आहे, तो जो टेन्स दोन्ही देशांच्या दरम्यान निर्माण झाला होता तो थांबला आहे आपल्याला असं म्हणावं लागणार आहे आणि आताची जी तणावाची परिस्थिती आहे दोन्ही देशांच्या दरम्यान निर्माण झालेली ती देखील निवारण्याची सुरुवात होईल। मात्र या सगळ्याच्या मध्ये भारताने ज्या पद्धतीने दहशतवादाला धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान यापुढे भारताच्या विरोधात दहशतवाद पेरताना 100 वेळा विचार करील अशी परिस्थिती सध्या तरी आहे आणि आज रात्री या सगळ्या गोष्टीच्या मध्ये लक्षात येईल की खरं पाकिस्तान सीज फायर करायला तयार झालेला आहे की नाही। पाकिस्तानकडनं कुठल्याही पद्धतीची आगळी कूच असो, त्याचबरोबर बाकी जे आपले सेक्टर आहेत बाकी त्या सगळ्या सेक्टरमध्ये ज्या मोठ्या प्रमाणात गोळीबार पाकिस्तानकडनं गेल्या 22 एप्रिल पासून आपण पाहत आहोत, जी घटना घडली होती पहलगाम हल्ल्यानंतर त्यावेळेस LOC म्हणजे नियंत्रण रेषेचं शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडनं केलं जात आहे। ते जर पुन्हा करण्यात आलं तर भारत जे आहे या सगळ्यांना पुन्हा एकदा उत्तर दिलं जाईल। त्यामुळे आज संध्याकाळी पाकिस्तानकडनं कुठल्याही प्रकारचे ड्रोन हल्ले केले गेले नाही किंवा भारताकडनं त्यांच्यावरती हल्ले झाले नाही। भारत तर शक्यतो अशा पद्धतीचे हल्ले करणार नाही। जर सहमती झाली असेल तर ही एक प्रकारे जगासाठी सुटकेचा निश्वास आहे, कारण यामुळं भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामुळं जे काही मोठं नुकसान जे होणार होतं पाकिस्तानचंच होणार होतं आणि पाकिस्तान जगाच्या नकाशावरती कशा पद्धतीने शिल्लक राहिला असता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यामुळं भारत आणि पाकिस्तान या दोघांमधील युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे त्यांचं खरं तर अभिनंदनास्पद बाब आहे, कारण युद्ध ही कोणालाही परवडणारं नसतं। मात्र दहशतवादाची जी मूळ आहे शिवाजी, मी आपल्याला थोडंसं थांबवते। डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण ते आधी पाहूयात। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सपोस्ट करत म्हटलंय, अमेरिकेच्या मध्यस्थीनं चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे। भारत आणि पाकिस्तान पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम करण्यास सहमत झाले आहेत। दोन्ही देशांनी समजूतदारपणा आणि उत्तम बुद्धिमत्तेचा वापर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन। या प्रकरणी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद।